अमेरिका, इस्रायल, इराण ह्यांच्या या सगळ्या परिस्थितीमुळे पर्यटकांवर एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक फ्लाईट जे खरं तर भारतातून दुबईला जात होते त्या अनेक कॅन्सल करण्यात आलेत. आपल्यासोबत आता पाटील सर आहेत. विशल पाटीलचं खूप खूप स्वागत आहे. एकंदर आपण बघू शकतो तर अनेक गोष्टी आता बदलण्यात आल्या आहेत. वॉरजन्य परिस्थिती असल्यामुळे ट्रॅव्हल्सवर सगळ्यात पहिल्यांदा परिणाम होतो आणि तो स्वतः दिसतोय. नक्कीच दिसतोय, कारण आज ही जी अमेरिका, इराण, इस्रायल हे सगळी जी वॉर सुरू झाली आहे आणि ह्याचा मोठा धक्का एक पर्यटन क्षेत्राला नक्कीच लागला आहे. बरेच पर्यटक ऑलरेडी फॉरेनमध्ये आहेत, एक्स्पेशली या मिडल ईस्ट सेक्टरला, आणि ते सर्व अडकले आहेत. एअरपोर्ट्स बंद असल्यामुळे फ्लाईट्स आर नॉट ऑपरेटिंग. तर त्यांना परत कसं आणायचं? सगळे सेफ आहेत तिकडे, पण परत कसं आणायचं त्यांना, ही मोठी एक समस्या असते. पर्यटक सोडून द्या, इवन लोक जे त्यांच्या नातेवाईकांना भेटायला गेले आहेत, कोण बिझनेससाठी गेलं आहे, अशी पण लोक आहेत जे सगळे अडकले आहेत. आणि वी आर होपिंग लवकरात लवकर सर्व्हिसेस आणि ही थोडे जे वॉरचं सिच्युएशन आहे हे थोडं शांत होईल आणि हे लोक परत येऊ शकतील. पण एकंदर पाहिलं गेलं तर ह्याच्यानंतर ज्या ज्या लोकांनी बुकिंग केली आहेत त्यांचा पण प्रश्न निर्माण झाले, कारण त्यांना पण कदाचित आता आपण जाऊ की नाही असा एक प्रश्न निर्माण झाला असेल. सो जशा खबरा येत आहेत की ही लढाई एक लगेच संपणार नाही आहे आणि ही लांबेल, तर त्या दृष्टीने बरेच पर्यटकांनी ज्यांनी बुकिंग्स केली आहेत हे लोक जवळजवळ 90% आय वुड से आर सेंडिंग कॅन्सलेशन्स. म्हणजे त्यांना थोडी सिच्युएशन चांगली दिसत नाही आहे की पुढे जाऊन हे प्रकरण एक शांत होईल. आणि त्या दृष्टीने इवन अमेरिकेने जाहीर केलं आहे की लढाई जरा लांबणार आहे. सो कॅन्सलेशन्स नक्कीच झाली आहेत आणि त्यामुळे पर्यटन क्षेत्राला चांगलाच फटका बसला आहे. तुम्ही बघू शकता एकंदर पाहिलं, खूप धन्यवाद. तुम्ही बघू शकता एकंदर पाहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या सगळ्या दृष्टिकोनानंतर आता पर्यटन व्यवस्थेवर ह्याचा परिणाम तर झालाच आहे, पण हा आव्हान कसं काय ते सामोरं जातात ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. आम्हासोबत श्रेय सावंत, पुढार न्यूज, मुंबई.